नाही खरं आता गोविंद पथक जे आहे ना, मी सुद्धा एक गोविंद पथकवाला आहे. मी स्वतः हंडीमध्ये भाग घेत असतो. त्यांना माहिती आहे, प्रताप सरनाईक साहेबांना माहिती आहे, त्यांच्या चिरंजीवांना माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. तर गोविंद पथकामध्ये ना वेगवेगळ्या पक्षाची लोकं असतात, पक्षाचे विरोधी लोक असतात आणि त्याच्यामुळे ते गोविंदाचा एक आनंद लुटण्यासाठी आम्ही सगळे भाग घेत असतो. त्यामुळे याच्यामध्ये मला असं वाटतं की जय जवान एक चांगलं मंडळ मुंबई शहरातलं आहे आणि एखाद्या मंडळ जर उत्तम प्रकारचं असेल तर त्याला सहभागी करून घ्यायला काही हरकत नव्हती असं मला वाटतं. आता त्यांनी का करून घेतलेलं मला माहिती नाही, परंतु गोविंद आहे, गोविंदाला आनंद लुटू द्यायला पाहिजे असं मला वाटतंय. खऱ्या अर्थानं असं म्हटलं होतं की विजय मेळाव्यामध्ये थर उभे केले, तिकडे सेलिब्रेशनमध्ये आले, त्यामुळे हे होत आहे का त्यांच्याबरोबर? मला असं वाटतं की कोणाच्या विजय मेळाव्याला जर त्यांनी थर लावले असतील तर आपण एक कार्यक्रम घेता त्यावेळेला त्यांना बोलवा. ते गोविंद पथकाने कोणाकडे जाऊ शकतो, तुम्ही त्यांना बोलवा ते येतील. आपण जर त्यांना बोलवलंच नाही आणि बोललेत तर बरोबर नाही ना. तर त्यांना बोलवा, ते जर नाही आले तर गोष्ट वेगळी, मग त्यांना पनिश तुम्ही करू शकता, मग त्याच्यावर तुम्ही शिक्का मारू शकता की हे याचे आहेत, ते त्याचे आहेत, ते त्याचे आहेत. मग जर ते सगळीकडे कुठेही तुम्ही बोलवता तर येणार असेल तर काय अडचण येत. आता परवाकडे ते आमच्या मीरा भाईंदरला पण आले होते, त्यांनी तिकडे पण लावली. मुलं अरे हे काय चालले, ते बोलले ना आम्ही आलो, आम्हाला बोलवलं अविनाश जाधवनी म्हणून आम्ही आलो होतो. तर त्यांना बोलवलं असं ते आता येतातच. त्यामुळे काय तसं म्हणजे त्यांच्याकडे पूर्वग्रह दूषित असं पाहिलं नाही पाहिजे असं गोविंदा म्हणून मला वाटतंय. हां काय, कारण गोविंदा कोणाचाच नसतो, तो कृष्ण देवताचा असतो. आयोजकांनी असं म्हटलंय की त्यांनी नोंदणीसाठी उशीर केला म्हणून त्यांना हा मग आता ते काही कारण असेल ते त्याचं म्हणणं आहे की आमच्या नंतर ज्यांनी नोंदणी केली त्यांना देखील. आता बघा मला एवढं माहिती आहे की प्रताप सरनाईक म्हणा किंवा त्यांचे चिरंजीव म्हणा एवढे ते कोत्या मनाचे नाहीत, मोठ्या मनाची माणसं आहेत. आता जर त्या नियमावलीमध्ये आता मला वेळ 12ची दिली आणि मी 12:30ला गेलो, 12:10ला गेलो, 20ला गेलो तर कदाचित ते नियमावलीमध्ये बसल ते तर करायलाच लागेल. त्याच्यामुळे मला एक्झॅक्टली माहिती नाही, पण जर त्या वेळेच्या पलीकडे गेले असतील तर मग आणखीन गोविंद येतील ना. एकाला एक नियम दुसऱ्याने असं नाही होऊ शकत. परंतु तसं नाही, पण अजूनही काही संधी केलेली नाही. पूर्वेशनी त्यांना बोलून सहभागी करून घ्यायला काय हरकत नाही. गोविंद आहे ना, आपण गोविंदाचा आनंद लुटूया. तुझे बाबाही लुटतात, तुम्ही लुटा सगळ्यांनी. आणि माझ्या त्या प्रो गोविंदाच्या सगळ्याच गोविंदांना मनापासून शुभेच्छा, येणाऱ्या गोविंदालाही शुभेच्छा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.